नमस्कार, मी मंजिरी. MBTVच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी एक नजर टाकूया अर्थातच आजच्या हेडलाईन्सवर. तुर्भे येथे मोफत आरोग्य शिबिर व चष्मा वाटपाचं झालं आयोजन. आमदार मंदाताई म्हात्रे यांची आहे संकल्पना. टोल वसुलीला पुन्हा एकदा सुरुवात. टोल नाक्यावर मोठ्याच मोठ्या रांगा. मुंबई लोकलला कॅशलेसचे वेध. सिवूड येथे अल्पवयीन चोरट्याने घातला धुडगूस. बाल सुधारगृहात झाली रवानगी. आणि आता आधार कार्डद्वारे करा बँक व्यवहार. कॅशलेस इंडियासाठी नवे पाऊल. शनिवारी भारतीय जनता पार्टीतर्फे तसेच कार्यसम्राट आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य शिबिर व चष्मा वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं. या 2 दिवसीय शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभतोय. दीप प्रज्वलन करून आमदार मंदाताईंनी या शिबिरात सहभाग दर्शवला आणि नागरिकांशी संवादही साधलाय. या शिबिराचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींनी आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांचे खूप खूप आभार मानलेत. शनिवारी तुर्भे येथे भारतीय जनता पार्टीतर्फे तसेच कार्यसम्राट आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य शिबिर व चष्मा वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं. 3 व 4 डिसेंबर रोजी याचं आयोजन करण्यात आलंय. शनिवारी तुर्भे सांस्कृतिक भवन विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर विठ्ठल रखुमाई मंदिर मार्ग तुर्भे या ठिकाणी या आरोग्य शिबिराचं आयोजन झालेलं होतं, ज्यात आमदार मंदाताई म्हात्रे यांची उपस्थिती होती. आमदार मंदाताईंच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन या शिबिराला सुरुवात झाली आहे, ज्यात डोळ्यांची तपासणी, मधुमेह, ब्लड प्रेशर तसेच फ्री बॉडी चेकअप समवेत चष्मा वाटप करण्यात आलं. आमदार मंदाताईंनी गरजूंना चष्म्याचं वाटप केलं तसेच विविध तपासण्यांसाठी आलेल्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, एकनाथ मगडवार, राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन यशस्वी करणारे भाजपचे कार्यकर्ते सुरेश गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज या ठिकाणी आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे यांचं जयंती वर्ष असल्यामुळं स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मदतीनं पूर्ण प्रभागामध्ये आरोग्य शिबिर घेतलं आहे. याच्या अगोदर हनुमाननगर या प्रभागामध्ये महाआरोग्य शिबिर झालं. 2200 नोंदणी झाली होती. 1616 पेशंटांना त्याचा लाभ घेतला. आज तुर्भे स्टोर या ठिकाणी सकाळी लाडके आमदार मंदाताई म्हात्रे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, युवा मोर्चाचे अध्यक्ष दत्ता गंगाळे, बरेच सर्व पदाधिकारी, एकनाथजी मगडवार वगैरे सर्व आज या कार्यक्रमाला उद्घाटनासाठी आले होते आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली. येथील झोपडपट्टी भाग असल्यामुळं याचा सर्वांनाच उपयोग होतो, कारण यांची परिस्थिती नसते मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायचं. एखाद्या रुग्णाला जर मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं तर त्याला चेकअप करण्यासाठी 500 रुपये फी जाते. त्यामुळं मंदाताईंनी आमच्या सगळ्यांच्या सोयीनुसार या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आणि त्याचा सगळ्यांनी लाभ घेतला. तर यावेळी या शिबिराचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींनी या आयोजनाबाबत समाधान व्यक्त करत आमदार मंदाताईंचे आभार मानलेत. आयोजन केलं आहे आणि ते मंदाताईने ताईने काम चांगला केलं आहे गरिबासाठी. त्यासाठी आम्हाला लय खूप छान आवडलं आहे. माझे डोके होते, डोळ्याची आणि काय रक्ताची तपासणी झाली. त्यासाठी आम्हाला म्हणजे कोळीच दवा एक टाईम संध्याकाळी सकाळी खा म्हणून सांगितलं डॉक्टर. अगदी चांगलं वाटायला लागलं. मोफत म्हणजे काय झालं, BP तपासली, BPचे दवा गोळी दिली, अजून सांगितलं उद्या या, अजून उद्या बी चालू आहे वाटते. उद्या बी सांगितलं की या तुमच्या गोळ्या तपासतो, नंतर गोळ्या तपासून तुम्हाला काय कमी जास्त होतं आहे त्या गोळ्या देतो तू दुसऱ्या अजून बरं म्हणलं. पुन्हा रक्त तपासलं, डोळ्याची बी चांगली व्यवस्थित तपासणी झाली. म्हणजे दुसरीकडे गेलं तर 700-800 रुपये लागत आहेत कमीत कमी. मग त्यापेक्षा मोफत म्हणल्यावर जरा बरंच वाटलं माणसाला, चांगला आनंद वाटला आम्हाला बी. मंदाताई म्हात्रे चांगलंच काम करायला लागलेले आहेत. हे मोफत आहे त्याच्यामुळं सगळ्या बाया, पुरुष, म्हातारे माणसं सगळेच आलेत. एकदम छान वाटलं एकदम. माझं कमल राजेंद्र साळुंके. खून जांच और फिर आँख के चश्मे का चेकिंग सब कुछ हो गया है. अभी थोड़ा सा मुझे परेशानी है तो मुझे बोल रहे हैं कि बेलापुर आइए आप, वहाँ आपको चेक करके दवा मिलेगा वहाँ भी. माननीय मंदाताई म्हात्रे ये कार्यक्रम यहाँ पे आयोजित की हुई हैं गरीबों लोग के लिए. निःशुल्क है, इसमें कोई फीस है कोई वो नहीं है. दवा भी मिल रहा है, सब कुछ मिल रहा है. अभी चेकअप भी हो रहा है और सब आदमी लोग आ रहे हैं अपना लेके जा रहे हैं दवा. हम लोग का इधर फ्री में इलाज हुआ,
अच्छा हुआ। ये ब्लड टेस्ट किए और आँख का चेक किए। हाँ, फ्री में इलाज हुआ हम लोग का, अच्छा गरीब लोग का भला हो गया। मंदाताई म्हात्रे का धन्यवाद। भारतीय जनता पार्टीतर्फे तसेच कार्यसम्राट आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटपाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे। तसेच गरजवंतांसाठी हे शिबिर अतिशय उपयुक्त ठरल्याने त्यांच्या लाख लाख दुआ आमदार मंदाताईंना त्यांनी दिल्या असणार हेही निश्चित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV। चलनबंदीनंतर काही काळासाठी टोल वसुली बंद ठेवण्यात आली होती, पण आता टोल वसुली पुन्हा एकदा सुरू झाली आहे। अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा पिवळ्या रेषेच्या पुढे जाऊनही टोल वसुली केली जाते आहे, अशी माहिती मिळाली आहे। दरम्यान पुढील काही दिवसात टोल नाक्यांवर कुपन सुविधा देण्याचाही मानस आहे। नोटाबंदीच्या निर्णयानंतर काही काळासाठी स्थगित करण्यासाठी आलेल्या टोल वसुलीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। मात्र अपेक्षेप्रमाणे टोल नाक्यांवर सुट्या पैशांच्या टंचाईमुळे गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळतोय। राज्यात अनेक टोल नाक्यांवर टोल वसुलीला पुन्हा सुरुवात झाली। अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा पिवळ्या रेषेच्या पुढे जाऊनही टोल वसुली केली जाते। महत्त्वाचे म्हणजे 200 रुपयांच्या वर टोल असल्यास 500 रुपयाची जुनी नोट स्वीकारण्याचे आदेश सरकारने दिले आहेत। टोल नाक्यावर 15 डिसेंबरपर्यंत 500च्या जुन्या नोटा वापरता येणार आहेत। मात्र मुळातच सुट्या पैशांची चणचण असल्याने आता पुन्हा एकदा टोल नाक्यांवर वादाचे प्रसंग उद्भवताना पाहायला मिळत आहेत। दरम्यान आगामी काही दिवसात टोल नाक्यांवर कुपन पद्धत सुरू करण्याचा विचार केंद्रीय वाहतूक मंत्रालय करत आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। आता बेस्टचा कारभार कॅशलेस करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने पावलं उचलली आहेत। त्यानुसार प्रवासी आणि वीज ग्राहकांसाठी 2 नवीन ॲप्स आणण्यात येणार आहेत। यापैकी मोबाईल तिकीट व बस सेवेशी संबंधित ॲप 10 डिसेंबरपासून सेवेत दाखल होणार आहेत। ॲप्स माध्यमातून मुंबईकरांना चांगली सेवा देतानाच बेस्टचा कारभार कॅशलेस करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने पावलं उचलली आहेत। त्यानुसार प्रवासी आणि वीज ग्राहकांसाठी 2 नवे ॲप्स आणण्यात येणार आहेत। यापैकी मोबाईल तिकीट व बस सेवेशी संबंधित ॲप 10 डिसेंबरपासून तर वीज ग्राहकांसाठीचे ॲप लवकरच सेवेत दाखल केले जाणार आहेत। बेस्ट उपक्रमाने प्रवाशांना मोबाईलद्वारे तिकीट आणि मासिक बस पास नूतनीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। याबरोबर आता मोबाईल ॲप्समधून बस मार्ग क्रमांक व प्रवास करण्याचे ठिकाण नोंद केल्यावर प्रवाशाला एक सांकेतिक क्रमांक देण्यात येईल। प्रवासी बसमधील कंडक्टर जवळील तिकीट मशीनच्या संपर्कात येताच या सांकेतिक क्रमांकाच्या माध्यमातून त्या प्रवाशाला तिकीट दिले जाणार आहे। याच